आई कार बाळा, हे काय करते तू? अरे काय बटाटे चिरून देते तिला जरा. मानसी कुठे गेली? हाय ना किचन मध्ये असं. मानसी अगं तुला कळतं का नाही? गोळ्या खा झोप. मानसी आहे ना, आता सून आली ना तुला. अरे आली पण आता थोडंफार लगेच झोपूनच जमत वर बाळा. काय हो काय काय आहे झालं? मानसी? आई काम करते. अहो मी त्यांना किती वेळा सांगितलं काय काम नका करत जात जाऊ, मी आले तर मी काम करत जात जाईन, पण माझं ऐकते तर खरं त्या. पहिलं केलंच नाही तू, आता बसून खा ना तू. हा ना. आली ना सून. तेच तर. हा? आणि तुम्ही गोळ्या घेतल्या काय? घेतल्या बाळा गोळ्या, पण म्हणलं तुला द्यावा चिरून बटाटे, मग तू भाजी टाकशील तर. ते राहून द्या, मी माणस- चिरते बटाटे आणि ते, तुम्ही नको काळजी करू. अरे एवढ्याशा कामाने काय होतं? एवढीच का म्हणून आता एवढं केलंच की काय? तू माझ्यासाठी सगळं केलंच की. केलं बाळा, आता वडील नव्हते तर आता तू केलंच ना. ते तुझं बरोबर आहे बघ. केलं मी तुझ्यासाठी, पण आता नुसतं बसून एवढ्या मोठ्या माणसाने बरं दिसत वैरे. आहे ना आता सून आहे ना, आली ना. मानसी आहे करेल ना अहो आई, सगळं. मी पण तुमच्या मुलीसारखीच आहे ना, आणि थोडंफार मी केलं तर काय होतं मग? अगं बाळा, तू खरंच माझ्या मुलीसारखीच खूप जीव लावते मला. मी देवाला जे मागितलं ना ते खरंच देवाने दिले. एवढी छान सून दिली. माझा मुलगा तर छानच आहे, चांगलाच आहे. अगं आई, तुला जर करमत नसलं तू आपल्या तिथे जा की आता. अरे. यायचं 4-5 दिवस राहून. तिथं काय रे, पाहुण्याच्या दारात करमत होय. 2 दिवस गेलं आलं ते बरं दिसत बाळा. यायचं आता आई. ते बी आहे, इंडरलं फिरलं ते तर आहेच हा. म्हणा, पण आपल्याला ती सवय पहिली कामाची ती जाती होय. आता बस की, आता किती दिवस काम करणार आहे आता? आली अहो की आई, सून आता आली. मी आले ना, आता मी सगळं काही करेन. आता फक्त तुम्ही खायचं. हा. आता काही दिवसांनी नातवंड येतात, मग त्यांना कोण खेळवायचं बरं? ते तर आहे ना, थोंड आल्यावर मीच आहे ना खेळवायला. हा. जर जा तू कामाला चालला होतास ना. बरं चालतंय, येऊ का? हा, मानसी, गोळ्या बिळ्या दि सगळ्या काय हो, व्यवस्थित. तुम्ही हा. काळजी करू चल, नका, मी मी येतो. काळजी घेते. किती काळजी करतं बाई लेकरू माझं. हा ना. बरं चला आई, चला घरामध्ये. आता हे काय करू नका, मी करते सगळं बरं, स्वयंपाक. बरं. तुम्ही फक्त बसा. बर चला. पूजा, अ बाबा, पाणी आण ना बाळ. काय करते? हे घ्या बाबा पाणी. कुठे गेले होते तुम्ही? रानात गेलतो ना थोडस म्हणलं. काय बाबा, रानात सारखं सारखं जेवढं वय होत चाललं तेवढं काम करत जा. कशाला जाता तुम्ही रानात आणि कशाला करता बरं काम? अरे मग बसून हात पाय दुखतेत नाही. काय नाही, तुमचं लेकन आम्ही आहे, काय काम बिम नाही करायचं. काळजी घेत जा स्वतःची. हो हो हो. हळूच पे बाबा. किती काळजी घेशील ग माझी? बाबा तुम्ही माझ्या बापा सारखे. स्वयंपाक झालाय? नाही स्वयंपाक नाही, आता चहा वगैरे प्या. स्वयंपाक काय मी 5 मिनिटात करते. तुमची सोनला इंटेलिजंट आहे. बाबा बघा बरं माझे कपडे कसे. एकच नंबर. भारी ना? मस्त हे नाही म्हणतात, मला नको घालू म्हणतात. तोंड आणतो त्याचं. हा ना. त्याची काय तू चिंता करते? बरं मी चहा घेऊन येते, आई. आम्ही नंतर स्वयंपाक करते. हा? असे लेकर असले ना कसं मस्त वाटत. हसून खेळून चाललं म्हणजे काय लागतं म्हातारपणात. एखादं लेकरू बाळ झालं की लागलं रांकीला. ओ बाबा, काय तुम्हाला आणि काय ती तुमच्या सुनाचं लाड, तुम्हाला काय कळतं का नाही हो? का एवढा लाड करतो तुला जमतं का घोड्या? हा, फटके तुटके. आज हाय चांगली पॅन्ट घातली ना, इथं फटकी इथं फटकी, आणि गावभर बोंबलत फिरतो. एवढा लाड नका करीत जाऊ सुनाचा. ती सून आहे तुमची, लेक नाही. डोक्यावर बसल. हे घ्या बाबा चहा. आले का तुम्ही? हा मग आणि काय म्हणता, आल्या काय सांगताय मग बापाला? काय नाही सांगत. तुझ्या कपड्याची आणि त्याची काळजी याला, आणि याला जमतो कसली फटके तुटके घालायला. हा ना, त्यांना वाटतच नाही त्यांची बायको चांगली हो. सासरा लाड करतो पण नवरा करत नाही. काय देवा. मस्त तिला हिंडायला फिरायला न्यावा जराशी. ह्या वयात नाही फिरायचं मग कधी फिरणार? फिरण की बाबा, त्यात काय लेकर बाळा त्याला फिरता येतं का? नाही ना, बरं मी सांगते, ऐकत बी नाही बाबा. त्याला घेऊन जा फिरायला मस्त कुठतरी. जा उरक. हा लगेच. कुठे जायचंय? जाऊ कुठेतरी. आवर आता. तोंड नीट करा की मग जरा. बाबा सांगा ना. ये जा मस्त. लोणावळ्याला जाता का? आ? लोणावळ्याला हा चलते. जा, ये फिरून. चालेल आवर. लगेच. आहे बाबा, तुम्ही पण इथं पैशाला तेवढा पडलाय. मी आहे की. तुम्ही तर आणि तू एवढा काम करतो, तुझा पगार कुठं जातो? माझा पगार असं जातो राहणार तिकडे तिकडे. अरे मग आता रानात खत नाही टाकले, टायमाला पाणी नाही दिलं, त्या मजुरांचा पगार नाही झाला, मग ते कसं बरं? टायमाला सगळं झालं म्हणजे पिकं वाढतात ना, उत्पन्न वाढतं. वाटतं ते. जाऊ द्या, तुमची तब्येत व्यवस्थित आहे ना? तुम्ही हो गोळ्या घेताय ना व्यवस्थित टायमिंगला? हो. अरे ते लेकरू असल्यावर काय, माझ्या जरी लक्षात नाही राहिलं तरी ती झोपल्या उठवते. गोळ्या नाही खाल्ल्या का या, खायचं झोपायचं. चल झाला असेल स्वयंपाक. काळजी घेते. हो. तू कुठं चालला? मी जातो जरा बाहेर जाऊन येतो. हो बरं ये. जाऊ का मी? हा हा हा. काय बाई, काय माझं नशीब फुटलेलं आहे. सगळं माझ्याच असं पदरात पडले सगळं. काय अरे, सासूबाईमुळं ना मला कुठं फिरता येत नाही, काहीच नाही. आणि सारखं ह्यांना बोलायला गेले ना तर नुसतं करतात, माझी आई माझी आई माझी आई. जर सासूबाईंना मी ह्यांच्यासमोर काही बोलले ना तर हेच मला घराबाहेर हाकलून देतील. गोडीत काटा काढावं लागन हिच्या सासूचा. मग काय तर
तर माझ्या तू रव बसलेली नसती. आई आली बाई हिचीच कमी होती. आई या ना ताई, या 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 की ताई या. आई नाही दिसत कुठं. आई तिकडे येतं मैत्रिणींसोबत बसलेलं येतं. आज कस काय इकडं? काही नाही, असंच म्हणलं आईची आठवण आली म्हणून यावं म्हणलं. बरं मग आता आलात ना तुम्ही. तसं आईंचं लय चाललं होतं की तुमच्याकडे यायचं म्हणून नाही का तिकडं 5-6 दिवसासाठी. तर मग आलात तर आता तसं त्यांना घेऊन पण जा. प्रत्येक आईला वाटतं ना थोडेफार दिवस नाही का लेकीकडे राहावा वगैरे नाही का. तर मग आता घेऊन जातात ना त्यांना. नाही ते खरं आहे बरं का, आईला घेऊन जायचं पण काही नाही. तुम्हाला माहिती आहे माझी सासू जरा अशी आहे, त्यामुळे मी सासरवाशी नसल्यामुळं एवढ्या दिवस नाही नेऊ शकत ना आईला, म्हणून मीच भेटायला येते मध्ये मध्ये. तुम्हाला नाही का माहीत? माहिती आहे ना मला, तुम्ही जातात भेटायला. मग हां बरं ते जाऊ द्या. काय खुशखबर आहे का नाही? खुशखबर? कस काय असेल बरं खुशखबर? आईने आमच्या दोघांना एक टाइम तर दिला पाहिजे. आता आई काय तुमच्यामध्ये येते काय? काही बोलता तुम्ही तर वहिनी. काय तुम्ही, अहो तुम्हाला नाही माहीत का, सासूबाई नुसतं पुढं मागं करत असतात. कस काय खुशखबर येईल? त्याच्यामुळेच म्हटलं तुम्हाला 5-6 दिवसासाठी घेऊन जा, तेवढाच आम्हाला टाइम भेटेल. अगं बाई कधी आली तू? अगं आत्ताच आले. इकडं बरं बस चाललंय ना आता. आणि तू कुठं गेलती? अगं जरा जाऊन बसले होते तिकडे त्या आपल्या शेजारच्या शांताबाई जवळ. हा बरं. बरी आहे का तू? हा बरी. आता माझं काय एवढी चांगली सुनन लेकन काय बघायचं, माझं काही थाटे काय बाई कशाला तुझं हात थाट? नाही लावायचा. घरात करमत नाही म्हणलं, मग जरा जाऊन बसावा. हा चहा नाही केला काय तुला अजून? नाही करतेच चहा. तुझ्या सोनाने मला बस सुद्धा नाही म्हणली, चहा नाही. जा कर बाई आणा चहा. पाणी बिनी, चहा चहा बी कर. काहीतरी. आई बस बाई खाली, मला माझे पाय दुखायला लागले बाई. काय तो तोंड आणि त्याला सुकून गेलं, काही टेन्शन आहे काय घरचं? अगं नाही ग, तुला नाही का माहित, ते सासू हाय बाई माझी तसली, रानात जावं लागते मला रोज. चालूच असतं बाई घर संसार आपलं. तो तू बघायचा आता, म्हातारीला काल ताण द्यायचा. हा तिने मस्त केलं ना, आता तिला आराम द्यायचा तू तू. बी तिच्याकडनंच बोल. अगं लई बेकार येते बाई. कसलं असू बघून दे, ती. पण तिने मस्त आहे नवऱ्यासाठी केलं ना, आता तो करायचा, तिला जीव लावायचा. चहा पाणी सगळं वेळेवर द्यायचं. येते का नाही तुझी सून? येईल अगं, पण तिनं पहिले लई चांगली होती. आता एवढ्यात आहे ना लई चेड्यावानी करते बघ, नुसतं खडूसवानी करते. होय. हम्म. नाही बाई, आता मला काय म्हणते आई आल्या आल्या, हा म्हणते मला बस म्हणली नाही, मला म्हणते 10-15 दिवस ठीक आहे पाणी चहा घ्या. आईला चहा. नाही त्यांना शुगर आहे ना, त्याच्यामुळे मग मी त्यांना नाही आणला चहा. त्यांची काळजी घ्यावी लागते ना. पण थोडा आणला असता तर आई पिली असते ना. अहो नको उगाच कशाला तब्येत खराब करून घ्यायची. हा बाई, मला त्याच्यामुळेच ती देत नाही चहा. जाऊ दे, तू पी. काय झालेलीच नाराज दिसताय मला तुम्ही. सांगितलं ना मग कशी नाराज काय. आता तो तुमचं पर्सनल प्रॉब्लेम आहे. आई तो बी जरा इकडं तिकडे जाऊन बसत जा, त्या दोघांना जरा थोडा टाइम देत जा. कसं स्पष्टच बोलते नाही का आता, म्हणजे आता स्पष्ट बोलायला मी काय बाई त्यांच्याजवळ, मला पटन होय त्यांच्याजवळ बसायला. आता मी मग आपली किचन मध्ये असते, काही न्यायचं आणायचं असलं तर तिथंच आहे. मी कशाला त्यांच्या इकडं खोलीत येऊ? काय करायचं नाही तर आपली हाई शांताबाई गप्पा आणायला. बरं जाऊ द्या दाराई. द्या. तू पण त्यांना वेळ दे आणि किरकिर काही करू नका, जग तमाशा बघत असते. मी येते बाई, मला लय उशीर झालाय. हा ये ठेवा तीन या घरात. नेते ना. लय चांगली होती ना, आता एवढं तर लय चेड्यावानी करते. आधी तर लय जीव लावायचे ना, आता नुसती खडूसवानीच करते बाई. पोरीला तसंच केलं. अगे मानसी तू आणि इकडे कशी, तू कशी आहे? मस्त. तू? मी पण बरी आहे. काय दिवसातून काय अगं असंच असतं, लग्न झाल्यावर नाही वेळ भेटत. बरी आहे का तू? मी बरी आहे. घरचे कसे? आता काय सांगू तुला, म्हणजे ग काय मग किती दिवस झाले लग्नाला, काही खुशखबर वगैरे? खुशखबर सासू आहे ना माझी घरात, कसं खुशखबर येईन बरं? म्हणजे बरं माझं जाऊन दे, तुझं काय चालू आहे? अगं तुझी सासून माझा सासरा थेरडा नुसतं मधी मधीच करतो. त्याला जरा चांगलं बोलते, मला लय लाड करतो बरं का, पण त्याच्यासोबत लाड करायला नुसतं मधी काहीच करू दे नाही. अगं हे तर माझं बी झालंय तसंच. तुझी पण सासू तशी.
मग काय काय गं, तर दोघींचं सारखंच झालं काय बाय. आपल्या नवऱ्यांना समजत नाही काही. माझा नवरा तर निव्वळ बावळट आहे. सासरा जरी जा म्हणलं ना की चल म्हणून फिरायला, अगं नको, बाप लाड करतो म्हणजे आपण पण जायलाच पाहिजे का, नेतच नाही बाय. हा कसं का? व्हायचं अशाने? माझा नवरा बी सासूच्या नुसतं माझ्या पुढे माझा पुढे नव- मागं करतो. माझा नवरा पण उलट माझ्या सासऱ्याने म्हणतो का तिचा एवढा लाड करतो, इतका बावळट आहे तो मेंटल. जाऊन देते सगळं. पण आहे ना, मी एक आयडिया केलेली माहितीये का? कसली असा idea? प्लॅन केलाय ना की 2 केलं? दिवसात आहे ना माझी सासू ना काय पळालीच काय पाहिजे. केलं मला पण सांग, म्हणजे तू तुझ्या सासऱ्याने माझ्या सासऱ्याला. हे बघ, जरा ना तू स्वतःला शांत वेळ दे, विचार कर, बरोबर तुला आयडिया सुचन. सांग ना यार, पण तू सांग ना, मला नाही येत. अगं तू विचार कर ना, मग तुला सगळं समजेल. बरं चालते, पहिले तू कर, मग मी तुझ्या सासूचं तू पहिले बघ, मी मग माझ्या सासऱ्याचं बघते. तसंच करूयात मग. हा चल मग येते. अगं थांब ना, आता सांगते तुला. असं कर. मी पण तेच करते. माझ्या आहे. सासऱ्याला बघ, थेरड्याला घराच्या बाहेरच काढते. लय लय ना लय शहाणा आहे तो, नुसता मधी मध्ये 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 नुसता बाई पोरी करत करत करत. त्याला काय वाटतं मी त्याचा लय लाड करते? कसल्या लाड उगे यांच्यामुळे बोलते, यांचा बाप आहे म्हणून तर नुसता लाड जाऊन दे, आता हा प्लॅन ना फक्त सक्सेस कर. काय? माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा हा. मला हो phone वगैरे. कर. Bye, राहील ना. bye, बाय बाबू. बाय बाय. बाबा, तुम्हाला असं वाटतंय ना तुमच्या लेकाचा आणि मूल सुनेचं प्रपंच चांगलं राहावं म्हणून? मग बाबा तुम्ही ना आता 3 महिन्याच्या वारीला जावा. 3 महिन्याच्या वारीला? हा, 3-4 महिन्याच्या वारीला जावा. मस्त आनंद. या वयामध्ये काय करता बाबा तुम्ही घरी? हो 3-4 महिन्याच्या वारीला जावा आणि हा. परत वापस नाही. कमी जाऊ नाही नाही बा. जाताय ना? हो जा. गोडीच सांगते बाबा, तुमची लाडकी सून आहे मी, हा हा बर का? हो 3-4 महिन्याच्या वारीला जावा. म्हातारपण आहे तुमचं आता, राहावा तिकडं. काय लेकाच्या सोन्याच्या मध्ये येतात तरी. नाही जातो ना बा. चांगला प्रपंच करा वाटतो ना बाबा. हो हो मला माहिती आहे तुमचं माझ्यावर लय प्रेम आहे, मी तुमची लाडकी सून आहे, तुम्ही माझं ऐकता. जा मग आता हा? नाही 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 बा, मी जातो. तू नाही जायचं. बरं, आणू का मग पिशवी? तिला धमकी म्हणावं का प्रेमाने सांगते? काय झालं अचानक? हे घ्या, जा. हो आणि यायचं नाही हा परत. नाही तुम्ही परत आलात तर मग मी जाईन. मग तुमचा पोरा असा वारा घालत फिरेल रस्त्याने. जातो बा. हा, जा. काळजी उठा घे. की, मी लय लाडकी बाबा, लय प्रेम करते तुमच्यावर. माझे सासरे आहेत तुम्ही. हो हो गेलं बाई एकदाचा थेरडा. अरे माणस इकडं काय करते तू? तुला किती ओळखलं मी. अहो मला चिंच खायची, मी चिंच पाडते पण पडानाच, एकच पडली फक्त एवढी. आणि पण आजारी पडलं काय करणार आहे? मी दवाखान्यात ना बरं का, आता तुला सांगतो मी. अहो तुम्ही काय, तुम्हाला काहीच समजत नाही का? मला चिंच पाडून द्या बरं. काय चिंचा पाडून दे, दवाखान्यात कोण नाही ना तुला? अयो तुम्ही मला हाणता का? अहो तुम्हाला काहीच समजत नाही का? अशी कशी मॅड तुम्ही? का? काय झालं? काय झालं म्हणजे समजायला पाहिजे ना, बायकोला चिंच का खाऊशी वाटते ते. तुम्हाला कसं समजत नाही हो? बायकोला चिंच, बोर, कैरी खाऊ वाटते ना, त्याचं कारण वेगळंच असतंय. काय बरं? खरंच तुम्हाला अजून नाही कळलं? नाही ना. अहो तुम्ही ना बाबा होणार आहे आणि मी आई होणार आहे. काय? म्हणून मला आंबट चिंबट खाऊ वाटतं. खरं सांगते? हा खरं नाही बाबा होणार? हो, तुम्ही बाबा होणार आहे. आई शपथ. आणि तुम्ही मला छाना नाही नाही sorry, एवढी sorry, गोड sorry, बातमी sorry. देऊन. आता ना इथनं तू काहीच काम करायचं नाही बरं का? हा? ठीक. मी आईला सांगतो सगळी काम करायला. तुला काय खाऊ वाटते मला सांग? मला चिंच खाऊ वाटत. चिंच खाऊ वाटत? हा. मी पाडून आणतो. हा तू जातो पर्यंत. हा. हा जा. मी चिंचा पाडतो. हा. आईला वरती झाड चढ लागला. गेलं बाई एकदाच थेरड. मला वाटलं जातं का नाही, पण जरा दम दिला तर लगेच गेला. छे, किती घाबरलो होतं एवढ्याने. जरा ए यार, अरे आलात का तुम्ही? या की, बसा. बोलती काय? अहो नाही, मनाला नाही, विचार करत होते असं. काय विचार करत? करत होती. हा, कुठे गेलते? हा? कुठं गेलता म्हणजे? अरे मला एक विचार येतोय. कसं विचारू? बाबा 2 आठवडे होत आलं, बाबा अजून एक फोन केला नाही, काय नाही. अहो हा ना, मी पण सारखं वाट पाहते, आजच फोन करन उद्याच करन, बाबा फोनच करा नाही. बाबा फोन न करता राहू कसं शकतात? एवढं अहो नाही, आता तिकडे खूप सारे लोक असतात. आता आपल्याच घरी राहू कंटाळले, तिकडे सगळ्यांमध्ये असतात, त्यामुळं नसन लावला. जाऊ द्या, एवढं काहीतरी. अगं पण बाबा, एवढं काय तुम्ही बाबाचा विचार करता? हाय की आपण दोघ जण. अगं हाय पण बाबा मला न विचारता न काय करता असं एक गोष्ट पण करत नाहीत.
मला तर टेन्शन आलंय की असं अहो, गेलेच बाप कस आहे काय तुमचा, अचानक? सगळीच गोष्ट काय तुम्हाला सांगणार आहे? जाऊ द्या, त्यांच्या मनात वाटलं असं की चला बाबा वारीला, गेलत मग निघून. ना, त्यांना पैसे पाणी काय यार. तुम्हाला काय वाटतं मला त्यांची काळजी नाही का? अहो, तुमच्यापेक्षा जास्त मला त्यांची काळजी होती. त्यांना 5,000 रुपये दिलेत, 5,000 रुपये. आणि असं वाटलं होतं की डबल पैसे पाठवण, पण ते फोनच करा नाही. मी रोज वाट पाहते फोनाची, पण फोनच करत नाहीत बाबा. जाऊ द्या, लई टेन्शन येते यार काही बाबा. टेन्शन नका घेऊ, हाय ना मी. येते ना बाबा. जेवाय केलंय का तू? नाही, जेवायला करत होते. म्हटलं आता दोघं जण आहे, काहीतरी मागवा की. बरं, चल नाही. मागू हा, काहीतरी. तुम्ही काहीतरी मागवा. मी जाते आतमध्ये. बरं. बाय. बाबा असं कसं करू शकतात यार? पण मला न सांगता वारीला गेल्यात, 15 दिवस झालं, एक फोन नाही काय नाही. काहीतरी बघावंच लागेल. आज आहे ना सासूची ना चांगलीच वाट लावते मी, म्हणजे ना घरात ठेवलीच नाही पाहिजे. पण अजून हे कसे केले ना, आले. अरे काय झालं तुला? रडते का? काय झालं? अहो, काय विचारता, काय झालं? आता बोलण्यासारखं काही राहिलंच नाहीये. झालंय काय? रडू नको तू, शांत हो. काय झालंय? बरबाद झाले मी, माझं आयुष्य बरबाद झालं. काय झालं पण? अहो, आपलं मूल घरात यायच्या अगोदरच गेलं. काय बोलतो? असं काय झालं पण? अहो, तुमच्या आईला माहित होतं ना मी प्रेग्नेंट आहे म्हणून. मला दिवस गेलेले तर तरी बी मला नुसतेच काम सांगायचे, फरची पूस, धुणं धुवून, स्वयंपाक कर. आई अहो, ते झोपल्या असतील, काय लावत होतं त्यांना? ती झोपली. आई, हे आई, काय केलं तू? हे काय केलं मी? काय झालंय गाईला? माझं लेकरू मारलं तू. तुला काय वाटतंय का नाही? अरे पण मी काय केलंय? माझं लेकरू मारलं तू. ती कुठं गेली होती हे भरायला? कुठे गेलती? तुला माहित नाही कुठे गेलती? मी काय म्हणलं तू काय म्हणलं जाती? तू घरात असती ना? अरे मी सकाळपासून कामावरती, ती घरातच बसून आहे. अगं बाई, बघितलं कसे खोटं बोलतात. मीच आवरलं, समजावून बोलतात मी आवरलं. काय बोलता तुम्ही? तुम्ही काम करता म्हणून सगळं तर मी केलं ना. अगं मी सकाळपासून कामावरती, बाळा मी हिला बसून ठेवलं. काय आवडते आई? हा, जुनं भांड तिला करायला लावलं का तुला करायला लावलं? तुला सांगून सर तू तसं करते. हा, आज मला तुला का आई म्हणायला लाजावतं. काय दसी नाही तू, काय दसीन? माझं लेकरू खाल्लं तू. तू ना, तू आता इथं थांब नको. तू निघ. तुला जेवढ्याला तीच आम्ही हे केलं. मानसी, रडू नको रे. अहो, माझं बाळ. आपण करू रे काहीतरी. हो. नको रडू. चल, ती आई म्हणायला आज मला लाज वाटते. सगळी कामं तुला सांगितलेत. चल तू. बाबा असं का वागत असत्या? त्यांच्या शब्दाच्या बाहेर पण नाही मी. त्यांचा कोणता शब्द पडू देत नाही मी. 1 महिना होत आलं बाबा जाऊन, पण अजून फोन नाही. कसे आहेत काय तपास नाही. पुन्हा पैसे म्हणून बी अनिकेत! नाही. ए अनिकेत, ए कुठं चाललाय? अरे चाललोय, जराशी काम होतं गावात म्हणून चाललोय. कर, काय झालं? एवढा नाराज दिसतोय, काय विषय? अरे तुला माहित नाही का, आमचे बाबा 1 महिना झालं वारीला जाऊन, अजून फोन नाही काय नाही. कुठेच काय? माहित नाही. बायकोनी 5,000 रुपये दिले, तेवढ्यावरच महिना कसा काढला असेल त्यांनी र. याला कुठं बघितलं का नाही मग तू? अरे सगळीकडे बघितलंय मी, काहीच माहित नाही, काहीच तपास नाही. आईला अवघड झालं मग. अवघड म्हणजे खरंच यार, बाबा नाहीत तर माझा हात मोडल्यावानी होतोय. लय काम करायचं रे आमचं बाबा. मग काय लागा, मी पण बघायचो काय माय आता. माग सगळं रानातलं बघायचं. हा. नाराज पण नाही, बायको पण त्यांची लय काळजी घ्यायची माझी. हा. असं- अचानकच हा, कसं अरे मी घरी नसताना गेल्यात ती पण, मला न सांगता गेल्यात. असं कधीच झालं नाही की बाबा मला न सांगता कुठे गेल्यात. काही जरी असलं, दवाखान्यात जायचं म्हणलं तरी मला सांगून जायचं. बर, माझं जाऊ दे. तुझं काय चाललंय? तुझी तुझं जे आई, चाललंय तेच माझं चाललंय, काय सांगू तुला. आता तुझं काय झालं? तुझं चांगलं होतं, बायको प्रेग्नेंट होती. हा ना, बघ ना, आईने का नाही तिला का नाही फरशी पुसायला लावलेली, पाय घसरून पडली ती. आईनी हा, गर्भपात झाला, माझं लेकरू गेलं. नाही लागा, मला नाही वाटत तुझी आई असं हा कर. लय तर- मायाळू आहे का तुझी आई. नाही, बायको काय खोटं बोलणार आहे का माझी? तुझी बायको बी नाही खोटं बोलणार. म्हणून मी रागारागीत दिली हाकलून बाहेर. आईला हाकलून दिलं. हा. येडाय का तू?
काय करणार सांग, माझ्या हातचं लेकरू घालल तिनं. अरे तू येडाय का? लिकरू परत राहील, आई भेटेन का तुला परत? नाही. आईला हाकलून देतात का कुठं? लिकरू आज नाही उद्या परत राहील. प्रत्येक गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय कोणताच निर्णय घ्यायचा नसतो. लय मूर्ख आहे का तू? खरंच ही असली गोष्ट करायची नसती. आज माझा बाप माझ्यापाशी नाही, मला माझ्या बापाची किंमत कळती. मरणाचा माझा जीव तुटतोय माझ्या बापासाठी. 1 महिनाभर थांब. किती दिवस झाला आईला हाकलून दिलेलं तू? माझ्या माईला 15 दिवस होऊन गेले. काय का बावळाट आहे तू. बरं, जाऊ दे, मी माझा बाप बघतो. तू भोगतोय कर्माची फळ, आता तू त्याच लायकीच आहे. देवा, अरे काय पाप केलं होतं रे मी, जे माझ्या पोराने मला घराच्या बाहेर हाकलून दिलं. हा, अरे असं काय केलं घडलं? हा, मला तर काही कळलं नाही, काय नाही. नुसतं मला त्याने तोंडाला माझ्या दाबून मला घराच्या बाहेर हाकलून दिलं रे देवा. आज एवढ्या दिवसाचे इथं दारात बसले, काही पाहायला आला नाही का काय नाही. हा, एवढी वाईट काय केलं मी त्याच्या संग एवढं वाईट? पांडुरंगा, आता लय त्रास होतो. हाय ग. कवर फिरू, कवर भीक मागू. आता नाही भीक मागूशी वाटत. कवर लोकांचं बोलणं ऐकायचं नाही. भीक सुद्धा नाही वाटत रे माणसं. हाय ग. लय हाल होऊ राहिलेत. नाही सहन होत देवा आता. अरे देवा, काय करू? नको ठेवूया असं वाटलं जीवन होतं जगायला. काहीतरी बदल घडल, कुणीतरी येईल, माझी वाट बघल, कुणीतरी शोधल. नाही रे देवा, आता जगायची नाही अपेक्षा राहिली. येतो तुझ्याकडे, येईल बारव करावं लागेल. माफ अरे कर मला, देवा. नाही जगू शकत. हाय ग. अरे उचल रे, नको ठेवूया असं जीवन रे देवा, नको नको. तू या दरबारात माझ्यासारखीच परत एक व्यथा पाहावा लागेल. आई, आई ग. हे मौली, काय होतंय ग? काय सांगू तुम्हाला, नाही मला कसं तरी होतंय. अहो लय दिवसापासून दारात पडून 15 दिवस झाले. इथं मंदिरात अन्न नाही, पाणी नाही. अहो, एवढी हालत खराब केली. मग घरदार, लेकरं बाळ. तर काय सांगू तुम्हाला, अहो लय छान मुलगा हो माझा, कधी शब्दाने दुखवलं नाही मला. घराच्या बाहेर काढले आणि त्याने डायरेक्ट बायकोच्या नादाने हाकलून डायरेक्ट पिशवी आगवर फेकून दिली, हाकलून दिलं. तो तोंड नको दाखवू म्हणे मला. परमेश्वराचीच लीला. काय आता आपण एवढं चांगलं वागा, सगळं नीटनाटक, लेकरांची काळजी करा. आणि हे दिवस टेन्शन घेऊ. आई पांडुरंगाच्या दारात आहेत तुम्ही. तेच पांडुरंगाला म्हणते मी, मला नको ठेवू, मला नेऊन पाप आहे टाकू. अंगात, खाल्लं नाही. अहो तुम्ही सांगा ना, काय खायचं माणसाने? ज्या लेकरांचा आपण तळ हाताचं फोड करून जपलो, त्या लेकराने आज आपल्याला घराबाहेर हाकललं. काय अन्न पोट लागणार आहे? मी सुद्धा पोट भरतोय असंच इथे तिथं. तुम्हाला काय झालं? काय सांगायचं, माझं लेकरू लय गुणी, पण त्या बायकोला त्याच्या हिंडायला फिरायला भेटाना म्हणून तिने असं मला प्रेमात दम दिला. घर सोडून म्हणली. नाही, म्हाताऱ्या बाहेर गेला तर इच्छा नसताना यावं लागलं. वारीला जा म्हणली. आता वारीला बिगर पैशाचं जाता येतं का? असाच फिरवतोय दारोदार. दिलं कुणी तर खायचं, तरी ना 4 घर मागून आणतो, तुम्हाला खायला घालतो. नका टेन्शन घेऊ. हो, पण आपण पोरांना आपल्या आई बापावर विश्वास आहे का नाही? आपल्या बायकोला असा त्रास देते का, काही करते का? कलियुग आहे हो, आता हे होणारच आहे. काय करणार? हो, पण पाहायला तरी माणूस येतं का नाही? एवढे आपण त्याच्यासाठी हे झालो होता, मेलं म्हणून सोडून दिलं ना त्यांनी आपल्याला. चला, पांडुरंगाने घातल्या आपल्या गाठी बिठी. समदुःखी म्हणायचं काय? मला हाकललं तुमच्या लेखाने, मला माझ्या लेखाने. भाकर तुकडा आणतो कडून तरी. नका, मला मरून द्या, नको हे जगणं मला. आई सारखीच दिसते की. बरं पटकन. अहो माझी आईच आहे. त्यो थांब. तर भाऊ तर म्हणला कुठं देवाला गेले. हा, अहो आता मला काय माहित. पण त्यो माणूस कोण आहे? अहो ते आमच्या शेजारी अनिकेत नाही का राहत, हा,
त्याचा बाप आहे हो ही. हे सर्व त्याचं अनिकेत. हा. पण मी एक काम करतो, तू बघ आईला, मी त्या अनिकेतला बी फोन लावतो आणि त्या शंभूला बी फोन लावतो, बोलून घ्या दोघांना. हा बघ पटकन आई करतो. आई हे काय आई अरे बा आई ए बा, आई काय झालं? तुमची मुलगी आई काय काय झालंय ग तुला? काय सांगू तुला, काय झालं नाही बाई माझ्या त्या दोघांनी, तुझ्या भावाने आणि भाऊजाने आपलून दिलं मला. अगं तिने असं कसं केलं ग? काय करते, मला तुला जीव लावायचे आधी आधी, नंतर तिला काय झालं काय माहिती, पोराचे असे कान भरले, त्याने डायरेक्ट पाकलून दिलं नरडत आपण माझं. एवढं निर्लज्ज झाला ती, एवढा बायकोच ऐकणार झाला. तर कशाची बरी उपाशी तरी मला तपाशी वाटलंच बाई होतं. दुखत आहे तिचं. 15 दिवस झाले. घरी सांगितलं ते देवाला गेलेत म्हणून आम्ही घरी जाऊन आलो. काय तू म्हणजे मुलगी तुम्ही जावय का यांचे? जावई, मुलगी माझी. राम 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 राम. अहो मग मुलगी असून तिच्याकडे जायचं ना तुम्ही इकडे अहो काय? जावयाच्या दारात काय खरं असतं हो. येतोय आता तुमचं पोरग बी येते, त्याला फोन केला बाबा अहो बाबा अहो तुम्ही मला अजून सोडून काय केला तर? का बाबा तुम्ही का गेले घर सोडून? मला म्हणले वारीला जायचंय, कशाला आले? तू मला विचारतीस आणि काय प्रकार आहे नेमकं ह्यो? अहो बाबा वारीला गेल्यात, मला सांगून नाही आले. मला ही म्हणली वारीला गेल्या तर 1 महिना होत आलं. अरे ही वारी माझी इच्छेची नाही, मग या तुझ्या बायकोनी बाबा माझ्या खोटं नका बोलू. मी तुम्हाला किती जीव लाडलेली मी तुम्हाला घराच्या वारी. बाहेर काढेन का बाबा? मी घरातून बाहेर नाही पडलो तर कायमचं घर सोडून म्हणून धमकी दिली आणि काय सांगू तुला. काय तू माझ्या बापाला धमकी दिली? हा? अहो, मी असं करेन काय? ऐका जरा. तुला लाज वाटते का बाई? मी किती जीव लावत होते तुमच्या काय जीव बापाला, मी लावत? असं करेन का? तुम्ही फोन केलाय ना तिला? माझा बाप खोटं बोलते असं म्हणायचं एक तुला? हा? हा, गे. कोणत्या बापाला वाटेल लेखाचा प्रपंच नाही हो म्हणजे तिथे तुम्हाला हाकलून दिलं का? अहो काय सांगायची, मला धमकी दिली घर सोडायचं, अर्जंट सोडायचं नाही. चल माझ्या जवळ येऊ नको तू अजिबात. का ग? लाज नाही वाटली माझ्या आईला हाकलून लावताना? नाही का? हा? एवढी कशी ग? एवढी कठोर काळजाची कशी आहेस ग? अगं आईने गर्भपात केला ग. गप्प बस, एक शब्द नको बोलू. गर्भपात केला तिनं. माझ्या आईनं केला? हा कोणाचा? हिजा. ती का अगोदर राहिली होती? लाज वाटू दे रे तुला. 1च महिना झालं मी माझ्या आईला भेटून. तेव्हा विचारलं तर तेव्हा म्हणली नाही, आम्हाला वेळ देत नाही तुझी आई. तेव्हाच माझी आई जड झाली आईला, तेव्हाच जड झालती. मला म्हणली तुझ्या सासरी घेऊन जा. काय बोलते तू? होती का गरोदर ते बघा आधी. होती का तू? सांग मला लवकर सांग. बघितलं का? हा? माझा एक शब्द याने ऐकून नाही घेतलं. मला घराच्या अरे बाहेर. आणि तुला लाज वाटत नाही का? तुझा बाप 1 महिना बाबा आवाज खरं खरं सांगा ना, कशाला पोराचा संसार उद्ध्वस्त करताय? खरं खरं संसार सांगा ना, मी उद्ध्वस्त वारीला सांगा गेले नाही रे, होते तू थांब, तू बी थांब. सांगा तुम्ही खरं खरं काय आहे? मला हात नाही लावू हाकललं, नको तू तू पण. घे बरं नवऱ्याच्या डोक्यात वाटून सांग नाही हाकललं म्हणून. हा? अरे का अरे तुला लाज वाटते का? माझ्या सोन्यासारख्या बापाला घराबाहेर हाकल नाही तू. काय कमी केलं मी तुम्हाला? तुमच्यामुळेच तुम्ही मला फिरायला नेत नव्हते. कसं आपलं वंश पुढे जायचं, त्याच्यामुळे मी हाकललं. अरे लाज वाटत नाही हाकल का? तुम्हाला लाज वाटते का तुला बाई? बाप घराबाहेर हाकल. तुला कळत नाही का? शहानिशा करून तसंच त्याला आईला नाही हाकलून दिलं करत. तू. मी बोलते ना त्याला, माझा आवाज मी माझ्या आईला तरी केलं. माफ कर का आई मला. अरे पण आपल्या आईने तुला कसं जपलंय तुला माहित नाही का? मी कसं आता आहे तुझ्या ना. लेकराचं वाईट चिंतन. बाबा अजून मी खरं सांगा, कशाला तुम्ही मुलाचा संसार उद्ध्वस्त करताय? ए, पुरी तू शांत बस. ओ बाबा तुम्ही सांग काय ती? अजून बी वेळ नाही गेली. ठेव डोक्यावर हात ठेवून सांग. बाबा मला माफ करा हो. मी त्या माणसाची ऐकली आणि तिने मला डोक्यात भूत शिरवलं, म्हणून मी तुम्हाला बाहेर हाकललं. अरे काय सासू सासरा असला घरात म्हणजे तुम्हाला आईस नाही करता येत, एन्जॉय नाही करता येत म्हणून घराच्या बाहेर हाकललं. बाबा तुला लिकीच्या वर जीव लावित तरी बाबा मी तुम्हाला सांगितलं होतं नका का? नका एवढा जीव लावीला. अहो मी तिच्या म्हणण्यानुसार केलं. ती मला म्हणली तू तुझ्या सासऱ्याला त्यांना घराच्या बाहेर काढ, मी माझ्या सासूला घराच्या बाहेर काढते, मग आपला संसार चांगला होईल. बाळ मी तुला किती वेळा सांगितलं तुझ्या नवऱ्याला हिंडा Sorry फिरा बाबा, आईस खरंच करा. चुकलं, मला चुकलं. खरंच तुम्ही मला लय बापासारखं जीव लावा. सॉरी.
नाही ऐकायची बाळा असेल दुसऱ्याचं. अगं एवढी चांगली सासू, तिला तुझ्या प्रपंचाचं वाटलं, तू परत आमच्या घरात. अगं लय ग महत्वाचे असते सासू सासरे घरात. चांगलं वागा, चांगलं करा. तिच्या संसार उद्ध्वस्त केला आणि तुमच्या घरात उद्ध्वस्त करायला चालली होती. अजून बी सुधर बा. जर तू बाबा चला यांच्या नादी लागून आपल्या घराचं वाटोळ झालं. तुला फोन करायची, तुला फोन तुझ्या बापाकडे करायची. मी माझ्या सोन्यासारख्या आईला गमवलं. आई मला माफ कर, खरंच माझं चुकलं. माझं तुझा- चुकलं, मला तुझा- माफ करा. थांब नको. नाही खरंच मी लय चुकीचं तिला वागले, दे खरंच आपलं. माफ करा मला. पाया पडते सासूबाई, मला खरंच माफ करा. होते ना, काय कमी केली मला सांग ना. अहो माझ्या मनात पण नव्हतं असं सगळं काही, पण मी माझ्या आईचं ऐकलं. माफ करा. बाळा, आईचं ऐकून कधीच आपला संसार उद्ध्वस्त नसतो करायचा. एक काम करा मामी, यांना जर लय जड झाले असेल तुम्ही आमच्याकडे चला. नाही, नाही नको. मी सांभाळतो माझ्या आईला. एक सांभाळशील का तू आता तरी? हा. का तिचं ऐकून परत बाहेर काढशील? नाही मी सांभाळतो. आई मला माफ कर, चुकलं. तू चल, मी घेऊन जातो हिला. चला तुम्ही पण घरी चला जावे. घेते आईचं सगळं. चला चला आई.